हाय हॅलो यूट्यूब फॅमिली, कसे आहे सगळे? छानच असतील, मी पण छान आहे. सगळ्यांना जय भीम. तर आज मी करणार आहे फिश फ्राय. तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावं, जमते का बघावं. तर चला आता मसाला घेऊया फिश फ्राय करायला. कोणाची कशी माझी तर पद्धत वेगळी, साधी सिंपल असते, म्हणून ती दाखवते तुम्हाला मी आज. तर हे आहेत मसाले. हा आहे काळा मसाला. आमच्या इथे चिकनचं दुकान आहे, तिथं खूप छान हा चविष्ट काळा मसाला भेटतो. मिरची पावडर, तर आम्हाला जरा तिखट लागतं म्हणून मी मिरची पावडर जरा जास्तच घेते. हा आहे अंबाई कांदा मसाला. हे आहे गरम मसाला. आणि हे काळा मसाला पावडर. तर आमच्या नवरा बायकोचे दोघांचेही मासे फेवरेट आहेत. मीठ चवीनुसार. आणि एक हा मसाला, मच्छी फ्राय मसाला, तो एक असतो घरातच, कारण की तो आम्ही मासे जास्त, पण म्हणलं आज टाकाव रेसिपी, जमते का बघाव म्हणून केली सुरुवात. तर हे 1.5-2 किलो मासे, त्याला मी किती चमचे घेतले लक्षात नाही माझ्या, पण अंदाजे 2 चमचे आहेत, तर अजून थोडंसं घेते. तर आलं लसूण पेस्ट टाकायची. घरी करायला काही वेळ नाही भेटला, म्हणून आज कुमारला म्हणलं दुकानातूनच एक पुडी टाकून द्यायची. कारण कामावून आलं ना खूप थकवा येतो, पण काय बनवायचं ना, कधी कधी लय कंटाळा येतो, म्हणून शॉर्टकटमध्ये स्वयंपाक बनवायचा, पण छान. बरोबर ना? तर आता ह्याच्यात अजून झालेलं आहे सगळं ऑलमोस्ट टाकून. काय राहिले, थोडंसं तिखट टाकते अजून, कारण मग तिखट नाही बनलं की चव नाही लागत आम्हाला. तिखट खूप खातो आम्ही, कारण आम्ही तिखट माणसं आहे, तिखट. साधं सिंपल. आधीच थोडंसं लिंबू, हळद, मीठ घालून थोडेसे मॅग्नेट करून ठेवले होते धुवून. परत एकदा मग धुवून घ्यायचे, ते जरा थोडासा वास जातो माशांचा लिंबू घालून धुतल्यावर. थोडंसं पातळच ठेवायचं, हे म्हणजे लागून राहते माशांना. काय वास येते मस्त. मसाल्याचा वास एवढा छान येतोय, असं वाटतंय की मीठ कमी पडलंय थोडंसं, पण आमच्या आहोले शिव्या असतात आहोंकडे मीठ जर जास्त झालं तर, म्हणून थोडंसं घालावं वाटतंय मीठ. थोडंसं मीठ अजून जरा. मस्त आपलं मिश्रण आता तयार आहे. मसाला एक एक आता पीस घेऊन ह्याच्यामध्ये ठेवून द्यायचा. हे असा मस्त. खूप छोटे छोटे मासे तुकडे करून आणले त्यांनी आज, कारण जिलेबी आहे ना, जिलेबीच आवडते आम्हाला, दुसरे मासे नाही आवडत. कधी खात पण नाही जास्त आम्ही, आणि खातो तर दोघंच, मुलांना काही मासे आवडत नाही, म्हणून दोघंच खातो. मग
दुसरे काही चोचले नसतात, हेच मासे तेच मासे. कायम चिलेपीच असते. आमच्या दोघांच्या आवडीची चिलेपीच आहे. चला तळून घेऊया आता मासे. थोडेसे झालेत आता, 15-20 मिनिट ठेवले होते. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा कमेंट करून. तेल गरमच नाही होऊन दिलं शी बाबा. तर खूप छान सुटलं. तुम्ही फक्त वाचून घ्या. का बरं कसं राहायचंय? कसं राहायचं म्हणजे खाल्लं पण पाहिजे औषध रे. हा मग तुम्ही आणायला तर तयार नाही ना. गावरान पान कात आणि 3 लवंग कच चावायचं झोपताना. बर म्हणजे तुम्ही भाकरी खाणार आहे की चपातीच करायची? कर तुला काय करायचं पहिले मासली मला खायला आणि झोपताना खाल्लं ना अख्खं गिळून टाकायचं पाणी नाही प्यायचा. बर तसं झोपायचं. मग 3 दिवसात आहे तो 3 दिवसात. पण हाय कुठं ते औषध? आणायचं औषध आहे माहिती. मग पान खायचं पान आणि कात आणि 3 लवंग. तुम्ही मला किती दिवस झाले सांगतात हे? अरे गावरान पान आहे. टपरीवर कसं गावरान नाही ना भेटत कलकत्यात, तसं नाही पाहिजे आपल्याला. गावरान म्हणजे जवळ 15 दिवस झाले असतील तुम्ही मला सांगताय हे. पण आणायचं तर काही तपास नाही. नुसतंच हे खा ते खा, फक्त वरून वरून बायकोला जीव लावायचा बस. 3 दिवसात आहे 3 दिवसात. 3 आयुष्यभरासाठी आहे ते. 3 नाही 2च आहेत. 2च आहे आयुष्यभरासाठी ते. हा का? आयुष्यभर तुला होणारच नाही का जिंदगीत. 3 दिवस खाल्ले. ठीक आहे. का बरं हो खातात ते? छान असे झालेत मासे. कसे झाले तो? चांगले कडक छान आहे ना चवीला? थँक्यू. एकच नंबर आहे. हो ना. चव कशी आहे? भारी. मग कसं तळू तू सांग आता. तेल लय मोठं टाकावा. तेल नको, मला नाही आवडत जास्त तेल. ते कसे तळणार मग असे हिटविटच राहणार ना. बाई असेच कडक होते ग. दिसतंय का तुला? भाजीला करायचं. भाजी नाही फक्त फ्राय. तुझं झालं का जेवण? सगळं त्यामुळे लक्षात टाकलं काही दिसत नाही. करून बंद ते.